आणि ती लघुशंका मोठी योग दिलेली आहे. क्या बात आहे, वा वा वा. ओंकार, एक नवीन कार्यक्रम घेऊन तुम्ही येत आहे आणि तुला गाण्याचंही अंग आहे, पण दुनिया डोक्यावर घेणारं हायर या कार्यक्रमाला का त्याची डोक्यावर घेणार आहे? सर खरं तर ना मी आर्टिस्ट म्हणून मोठा नाही झालो खरं तर. म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हटलं की आमच्याकडे ज्या कुठल्या आता मी मुद्दाम काल कट्ट्यावर यायचं म्हणून कट्ट्याचे कॉमेडी विषयक असलेले काही 2-4 इंटरव्ह्यू बघितले. मग मी हास्यचित्राचा इंटरव्ह्यू पण मुद्दाम बघितला. नंतर जॉनी लिव्हर सर आलेले तोही इंटरव्ह्यू बघितला की एक आर्टिस्ट म्हणून घडताना त्यांचा प्रवास काय असतो जो मला शिकायला मिळेल. म्हणजे आज मी एखादं स्टेटमेंट करताना मी माझं मत नाही व्यक्त करू शकत, कारण मला तो अनुभव आणि मला अभ्यास करायचा आहे. पण मला जे वाटतं ते मी सांगूच शकतो. मला जे वाटतं ते माझं मत नाही आहे, कारण तो माझा विचार असू शकतो जो माझा विचार उद्या काळानुरूप बदलेल, सुधारेल किंवा कायम राहील. पण मला तो आर्टिस्ट म्हणून खूप गरजेचा वाटतो आणि म्हणून मला ते अशी संगत जी आहे, जिथे मला जमेल जिथे मला वाटेल तिथे मी जाईन, जिथे जे मला शिकायचं ते मी घेईन आणि मी निघून जाईन. मला माहिती नाही तर ते तसं काहीतरी त्या असं ज्या आर्टिस्टला ज्या व्यक्तीला वाटतं त्या प्रत्येकासाठी ते गाणं होतं, जे आम्ही उपक्रम करायचो तारुण्याच्या उंबरठ्यावर असं काहीतरी. तर ते शाळेतल्या मुलाला असेल किंवा अगदी आजी आजोबांसाठी असेल जे आत्ता जुनं फर्निचरच्या निमित्ताने आपल्या एका नव्या रूपाने भेटायला येत आहेत, तर तसं काहीतरी असेल तर त्या सगळ्यांसाठी ते गाणं असू शकतं. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायचं, गड्या खंबीर उभं तू राहायचं, हटायचं नाही गड्या झटायचं, पुढं पुढं तू चालत जायचं, पुढं पुढं तू चालत जायचं. आता मला आत्ता हे रिलेट कोणाला करावं असं वाटतं माहिती आहे का, की मी बरोबर बोलत नसेल तर मला तिथेच थांबवा. पण मराठी तरुण म्हणून मला ज्यावेळेला मी स्ट्रगल करतो ना माझ्या सोसायटीतला किंवा एकूणच, तुम्हाला मराठी तरुण म्हणून मोठं होताना वाढताना मला माझा खूप जास्त संघर्ष वाटतो. मला माहिती नाही का, सगळ्याच गोष्टी पॉलिटिकली सोशली माझं का माहिती नाही हसवायला लागतं आणि मग मला ते जाणवतं. पण मला एकत्र येऊन काही त्याच्याविषयी करता येत नाही. काही असेल, आता हा विषय नाही आपल्या चर्चेचा, पण तो आहे मला तो आतून जो वाटतो तो. रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान, त्याचं करू नको बारदान, ताज्या दमाचं तरुणाईचं मिळालं रे वरदान, तुला मिळालं रे वरदान. आई बापाच्या पायावर डोकं, बाकी जगाशी रोख ठोक, अगदीच नाही असं पण नाही, साथीला शिल्लक चांगली लोक, सलामी झुकून सलामी वाकून सलामी ठोकून देणार हायर, तुला उचलून घेणार हायर, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. चला भाऊ, तुझ्यावर आलं र. आता र पासून आता भाऊ गाणं मग